ऋतू, मला आता एक वेगळाच शोध लागलाय. आपण जर डोळे न मिचकावता एकटक ट्यूबलाइट कडे बघत राहिलो ना, तर आपल्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागतं. फक्त एकदाही पापण्यांची उघडझाप करायची नाही. आलं का लक्षात? हे बघ, काय होतं, आपण असे पाहतो ट्यूबलाइट कडे, आणि जर असा तीव्र प्रकाश जो आपल्या डोळ्यात आला ना, तर आपले डोळे दिपतात. आणि आपण त्यांना असं ताणून तरी सुद्धा असं उघडं ठेवलं तर अश्रुग्रंथी बोलू लागतात आणि ते घळाघळा पाणी सोडतात डोळ्यात. आता हेच जर मी एखाद्या नटाला सांगितलं तर त्याला ग्लिसरीन वापरण्याची आवश्यकताच नाही. तसं भरकन ट्यूबलाइट कडे बघून रडू लागेल आणि कुठलाही दैनंदिन मालिकेत चपखल बसेल की. कमाल आहे ना? तुला माहिती होते? नाही रे शोना, केवढा हुशार आहेस तू. केवढं नॉलेज आहे तुझ्याकडे, केवढं माहित असतं तुला. मला काहीच माहित नसतं रे यातलं, काहीच माहित नसतं. इव्हन मला हेही माहित नाही की व्हॉट इज पॉलिसी अमाउंट फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. तुला माहितीये का रे? माहित असायला पाहिजे रे, आपल्याला अभ्यासात आहे आता, माहित असायला पाहिजे. बरं ते जाऊ दे, मला सांग, तुला हे माहितीये की व्हॉट इज रेव्हेन्यू रेकग्निशन? हा, ते पण माहित असायला पाहिजे, अभ्यासात आहे. ट्यूबलाइट कडे बघून सांग बरं, माहितीये का? हा, एक मिनिट, मला माहिती आहे रेव्हेन्यू काय रे. हा, रेकग्निशन मला माहिती आहे, मी उत्तर देईन तुला. हॅलो, नमस्कार. हॅलो, मी शौनक बोलताय का? मी शौनक बोलतोय. नमस्कार, आपण कोण बोलताय? नमस्कार, मी राजेश्वरी चित्रे बोलते. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स. मी एक डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आहे. आम्ही एक मराठी भाषा जपणारे तरुण या विषयावर आम्ही एक डॉक्युमेंटरी करतोय. आणि माझ्या रिसर्च टीमने सोशल मीडिया साईटवर ना तुमची काही माहिती गोळा केली आहे. त्यावर आमचं लक्षात आलं की तुम्ही मराठीची जपणूक करण्यासाठी फार प्रयत्नशील आहात. बरोबर आहे. त्यामुळे ना आम्ही तुमच्याशी थोडासा वार्तालाप करावा असा आमचा विचार आहे. तर म्हणजे एक छोटा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तर आज वेळ आहे का तुम्हाला? हा, आय एम ग्लॅड. हे आनंदी झालोय. आनंद वाटतोय मला. म्हणजे माझं तुम्ही असं प्रत्यक्ष छायाचित्रण करणार, येऊन छायाचित्र आणणार तिकडे. कॅमेरा म्हणतात त्याला आंग्ल भाषेत. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी.
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.